माझं नाव रवींद्र परदेशी आहे. मी कल्याण ईस्टमध्ये राहतो. ऍक्च्युली इथून मला ब्लोटिंगचा खूप प्रॉब्लेम होता. गर्ड वगैरे त्याला म्हणतात, IBS. इथून 2 वर्षापूर्वी हा खूप मेजर इश्यू झाला होता ऍक्च्युली. आणि आयुर्वेदिक आपलं आयुर्वेदिकडे जाण्याच्या अगोदर मी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट केले, जसं ॲज युजल सगळे करतात. आणि मला त्याचं फक्त म्हणजे जोपर्यंत मी टॅबलेट्स घेते, मेडिकेशन होतं, तोपर्यंत मला त्याचा फरक जाणवला. आणि त्याच्यानंतर मी ते 7-8 महिने ते टॅबलेट्स घेतले. ते जोपर्यंत टॅबलेट्स घेत होतो तोपर्यंत फरक वाटत होता. त्याच्यामुळे ते मी कंटाळून ते सोडलं ॲलोपॅथी. आणि नंतर आयुर्वेदिककडे मी फर्स्ट टाइम मूव्ह झालो. तर आतापर्यंत लाईफमध्ये कधीच मी आयुर्वेदिकवरती म्हणजे एवढा हे नव्हतं माझा. तर फर्स्ट टाइम डिसाईड घेतलं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट करू. आणि ऍक्च्युली मग सरांकडे आलो. म्हणजे सगळे जसे येतात गुगल बनवतात, गुगल रिव्ह्यूज वगैरे बघून मी आलो इथं आणि ट्रीटमेंट घेतली. मी जवळपास 3 महिने मेडिकेशन, 2-2.5 महिने मेडिकेशन घेतलं असेल. त्याच्यानंतर मी पंचकर्मा ट्रीटमेंटला गेलो. विरेचन पंचकर्मा केला तो. विरेचन पंचकर्मा करून ऍक्च्युली मला खूप म्हणजे रिझल्ट भेटले. मला असं इमिडिएट नाही पण भेटले. आणि खूप काही पथ्य पण पाळले. जसं पथ्य होते, जसं आहे सरांनी जसं सांगितलं तसं पथ्य वगैरे पाळले. आणि म्हणजे खूप बऱ्यापैकी म्हणजे मला म्हणजे रिलीफ आहे, खूप रिलीफ आहे. आता तरी ऍक्च्युली अजून ट्रीटमेंट मी आता पंचकर्मा परत घेतोय. जवळपास 100% पैकी 70% 80%च्या रेंजमध्ये मला बरं आहे, रिलीफ आहे. म्हणजे ऍक्च्युली तेवढं रिलीफ मला ॲलोपॅथीनं सुद्धा भेटलं नव्हतं. ते रिलीफ मला आयुर्वेदाने भेटलेलं आहे. जीवन ऍक्च्युली मी हे ट्रीटमेंट घेतलंय इथं अंबरनाथला. आपलं जीवन आयुर्वेदा मेडिकल सेंटर आहे. तिथं ऍक्च्युली ट्रीटमेंट घेतली आणि फरक आहे 70-80% वगैरे आहे. आणि अजून मी सेकंड याच्यासाठी झालोय मी आपलं पंचकर्मासाठी.